महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही माझे अनुग्रहित होता, जेव्हा तुम्ही माझी दीक्षा घेता, तेव्हा तुमच्या परमार्थ आणि प्रपंच या दोघांवर माझी सत्ता चालते. हा मुळात वॉटर टाईट कंपार्टमेंट नाहीच आहे. आणि हं. जोपर्यंत ही सगळी तत्व तुमच्या आचरणात येत नाहीत, जोपर्यंत ही तत्व तुम्हाला संकटाच्या वेळेला उपयोगाला येत नाहीत, तोपर्यंत काय उपयोग आहे या तत्वांचा? आज आम्हाला हे वॉटर टाईट कंपार्टमेंट काढलं पाहिजे. मग वॉटर टाईट कंपार्टमेंट कसं काढायचं? मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. का करायचं? कारण मला असं वाटतं, की परमार्थ देखील मला करायचा आहे आणि प्रपंच देखील मलाच मलाच करायचा आहे. करायचं आहे. या सगळ्यामध्ये मी जो कर्ता, हा जो अहंकार माझा आहे, या अहंकारामुळं मला असं वाटतं, की मी केलं तर होणार नाही, तर होणारच नाही. मला सांगा, आपण आता जिवंत आहोत, पाणी पितो, उठून जाऊन काय जे पाहिजे ते खाऊ शकतो. मेल्यानंतर का नाही उठून जात? कुठे गेलं कर्तेपण? म्हणजे थोडक्यात ती चेतना होती, जी माझ्याकडून काम करून घेत होती. ही चेतनाच माझ्याकडून आता परमार्थाची तत्व जाणतीये. ही चेतनाच मला या शब्दांच्या आधाराने बोलवतीये. ही चेतनाच तुमच्या कानामध्ये बसून ती ऐकतीये. या सगळ्यामध्ये या देहापासून मी कोणीतरी वेगळा आहे. हे जर तुम्हाला सत्य पटलं, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अहंकाराचं कारण ठेवायची गरजच नाही. मी कर्ता या भूमिकेपासून तुम्ही जितके लांब जाल, तितकं तुमच्या जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ हे एकरूप होत जातं. नाथांनी काय केलं आयुष्यात? नाथांचा प्रपंच हाच परमार्थ होता आणि त्यांचा परमार्थ हा त्यांनी वैश्विक प्रपंच केला. महाराज म्हणतात, प्रपंचामधली आसक्ती काढली, की तो प्रपंच परमार्थ होतो आणि परमार्थामध्ये आसक्ती कालवली, की तो परमार्थ प्रपंच होतो.